उद्या सकाळी बा डमनी पाठवतो न असं करतो न तसं करतो. हा तुम्हाला काय करायचं ते करा, माझं काही म्हणणं नाही बा. पण मग कसं उद्या मग म्हणसान झालं न तसं झालं. हा नाही तर आता सांगून द्या, मजाकचा विषय असेल तर मग कसं आम्ही गाडीने येऊन जातो. हा हो तेच म्हणलं बा, खरं काय ते सांगा आत्ताच. मजाकचा विषय नाही जवळ बुवा. कसं आहे, उद्या सकाळी तुम्ही तयारी करून ठेवा. तुम्ही 8 वाजता डमनी तुमच्या घरापुढे येईन. हो वाजत गाजत तुम्हाला यावेळेस मला धोंड्याला मा घरी बोलावायचं आहे. हो कारण की आपल्याला कसं जवायला यावर्षी धोंडा म्हणजे धोंडाच वाटला पाहिजे. हा या महिन्यात तुमचा मान पान सन्मान काहीच बाकी ठेवत नाही मी. म्हणून म्हणलं उद्या मा पद्धतीनं मी डमनी पाठवणार आहो. तुम्ही दोन्ही जवळ तिथंच हजर राहा. त्याला फोन करून मी बोलावतो इथे या म्हणून. तुम्ही दोघंही तयार राहा आणि मायापुरीला 4 व्हीलरनं पाठवून द्या. तुमची सोय मी व्यवस्था बरोबर करणार आहो. आता कोणी ठेवला वाटते सांग आता, नाही का मजाकचा विषय. हा ते बाबा बी आता हा डमनी न गिमनी खरंच ते बाबा पाठवतील बी. हा इतके एवढं मानपान करणारे माणसं आहेत का ते? हा मला काय माहित नाही का, अनुभव नाही का? तुम्ही समजता तसे नाही मा बाबा, तुम्हाला माहित नाही लय मन मोठा आहे मा बाबाचं. पहा तुम्ही कसा मस्त तुमचा मान सन्मान आहे यावर्षी. हा हो उद्या डमनी पाठवतो म्हणते ना, पहा तुम्ही पाठवते का नाही. वाजत गाजत नेणार आहे म्हणजे तुम्हाला यावेळे शेला टोपी जे काय तुमचं आहे यावेळे ते पूर्णच करणार आहे आता. काय सांगा बा, लबडाचा आवतून जेवल्याशिवाय खरं नाही. हो आता म्हणून तर राहिले बा ते बाबा, काय म्हणते काय नाही, तर कसे काय सत्कार करते मानपान करते. हो पण आम्ही काही मामूल नाही ना, आम्ही तयार असा. पाठवा म्हणा, डमनी पाठवता का मेना पाठवत होता. हो ना कुठं काय ती पाहायचीच आहे यावेळेस आम्हाला. हो लावतो मी आता साळ भावाले फोन, त्याला म्हणतो इथंच या म्हणतो संध्याकाळची. हो या दोघीला गाडीने पाठवून देऊ 4 व्हीलरनं. हो आणि संजय संग आणि आपण आता डमनीने येऊ. हा पाहू ना कोणती डमनी पाठवते काय करते तर. पहा तुम्ही हो पाहतच राहायचा. मग माया बाबाले गुलाबराव म्हणते म्हणलं. हो साधी सोपी नाही. हा लावा ते कोणाले फोन, तुमच्या साळभाला लावा कोणाले लावा. बोला चिमनराव. हो काय आलता फोन सासरे बुवाचा? हो काय मले तर आला बुवा. हो काय ते डमनीचं कसं काय ते गडबड? अरे मग त्याच्यासाठी लावला ना फोन. आता हे सासरे बा म्हणते की बा मला तुम्हाला चांगला मानपान करायचा आहे, नारायणाचे रूप आहे म्हणे तुम्ही. हो तर डमनी पाठवून राहिलो म्हणे. हा हो वाजंत्र हे ते सगळं सांगतो म्हणे बा. हो काय यावेळी जे नाही करायचं ते करतो म्हणे मी तुमचं सगळं. हो तर तुम्ही उद्या थाटात या म्हणे, 7 वाजता तयार राहा म्हणे, 8 वाजता गाडी आपलं डमनी पाठवून राहिलो म्हणे बा. हो पण त्याला कायले काही गरज नव्हती ना, आपल्या गाडीने गेलो असतो ना बुवा. नाही तर गाडी पाठवायची असती म्हणा. आता डमनीन गिमनी कायले? मोठेपणा मग काय. हो त्याला वाटते बा मी काहीतरी नवीन करून राहिलो, लोकांपेक्षा वेगळं करून राहिलो, अशासाठी आहे ते. मग काय कुठं डमनी सापडून राहिले आणि काय कुठं सापडणार आहे. मी म्हणलं हो द्या पाठवून, पाहूनच घेऊ. ना तेच म्हणलं, आता डमनी आणतीनच कुठून पाहून नाही का. हो आणि उद्या 7ले पाठवतोय म्हणजे, नाही तर असन बा त्याच्या डोक्यात कुठं काही असन म्हणून. पाठवते तर पाठवू द्या ना, पाहूनच घेऊ कुठं रोग आहे यायची बी. हा कुठं यायला डमनी सापडते कुठं पाठवते तर नसली तर आपल्याला काय फरक पडू राहिला. मस्त बसले आपले. हो चालले शान बसून. हा 20 किलोमीटर 25 किलोमीटर आहे, काय लागणार आहे 2-4 घंटे लागले काय, चालले आरामात मस्त चैनी. द्या पाठवून. हो ते तर आहेच म्हणा. चालते ना मग, आपल्याला काय चालले डाव डाव करत. आता तसंही बैलगाडीत लय दिवसात बसलोच नाही. हो तसं डाव डाव होते नाही का, चालले हो आपले. हो ठीक आहे मग. आता मग कसं संध्याकाळचं मग काय येऊ का तुमच्या इकडेच मग मुक्कामी? मग त्याच्यासाठी फोन लावला. दोघे जण तिथंच या म्हणे. हो त्याच्या पोरीसाठी 4 व्हीलरनं आपण डमनीनं. घ्या शिकून आपल्याला काय चला. बरं ठीक आहे ना मग, मी इले सांगून देतो तसं. हो तयारीत राहा म्हणून संध्याकाळची. उद्या सकाळी पाहू मग काय होते. हो ठीक आहे, ठेवतो मग. ओके. झालं आता मनासारखं. हो दोन्ही जवळ कसे बिलकुल 8 वाजता तयार राहा म्हणलं तुम्ही आता. त्याने बी नावच काढावले का काय का धोंड्याचा आमचा मानपान केला बा. हो नावच काढतील ते बी. हो गुलाबराव म्हणा हात जोडा. हो आता उद्या 8 वाजता देतो डमनी पाठवून. हो ते सगळं बरोबर आहे, पण आता डमनी कुठून आणसाल तुम्ही? आपल्या इथे डमनी आहे का? आपल्या गावात आहे डमनी? 4 खेड्यात डमनी नाही सापडत आपल्याला, कुठून पाठवता तुम्ही आता? तेव्हा संजय आला वाटतं बाबा. हो ये रे बाबा संजय ये. काका मी काय म्हणतो, ते काय नागरिटी करून घेता का वावराची? मग कसं काय करता? हो त्यासाठी विचारायला आलो. मला माया वावरा संग मग तुमची होऊन जाते. कसं आहे सांगा मग. टाकजो ना करून, त्याचा काय विषय आहे. पण मी काय म्हणतो, उद्या जरासं एक काम होतं ना आपल्याला. आपल्याला जवायचं कसं आहे, आता धोंड्याचा महिना आहे. आपण त्याला बोलावलं, दोन्ही पोरीन दोन्ही जवाई. तर जवाई जरासे कसे डोक्यावर चढल्यासारखे करून राहिले. हो तर ते म्हणे बा आमचा मानपान झाला पाहिजे. मी आलं बिलकुल. तर त्याला आता डमनी पाठवून राहिलो उद्या मी. हो कुठं तुझ्या लक्षात आहे का कुठं डमनी गिमनी भेटन का आपल्याला? उद्या सकाळी 8 वाजता तू घेऊन जा डमनी आणि त्याला घेऊन ये दोन्ही जवायले चांगले हाडोसारखे करत. हो 20 किलोमीटरचा रस्ता आहे, एवढं काही दूर नाही.
काय काका तुम्ही का नाही हे बा आता सांगतो ना, तुम्ही हुशार आणि तुमचे जवळ तुमच्यापेक्षा सातपट हुशार. हा सांगा आता डमणी कुठे सापडते त्याला माहित आहे ना. डमणी सापडलं नाही म्हणून, हा सापडली तर गाडीपेक्षा मागात पडणार आहे ती. मग काय आता बैलजोडी मागायला आणि कोण आले. हा दुसरी गोष्ट आता ते डमणीचं सापडते का नाही याची मोठी कठीण परिस्थिती आहे. तर आता तुम्ही हे म्हणून बसले मग आता उद्या तुमचं हसावीन का ते. हा त्यापेक्षा गाडी पाठवून दिली असते, आणली असते, जाय बाबा तिकडे धोंडे खाऊ घालते असते, जाय बाबा घराकडे. अरे ते सरेच धन करून राहिले. आपल्या लोक गाडी नाही, स्वतःचीच गाडी आहे का नाही. तू चालवतो तर तुलेच पाठवलं असतं गाडी घेऊन. ते तर म्हणे आमच्या पाया नाही, तर म्हणे त्याच्याजवळ गाड्या आहेत आता. जुन्या पुराण्या का अशा ना कशा असं पण आहे त्याच्यापाशी. पण त्याला अर्थ नाही ना. आपल्याला करायचं लोकांपेक्षा वेगळं. हो 4 लोकांना म्हणलं पाहिजे ना की बा गुलाबरावनं धोंडाचा महिना बाकी याले म्हणते कार्यक्रम. हो असा मानपान कोणत्या सासरेबावन केलाच नाही. असा करायचा आहे ना. मानपान आहे का ना डोक्यावर घेऊन आम्हाला काय करायला लागते. हो ना हो ना, ते तर आहे म्हणा काका, आपल्याला मानपान करायचं आहे जवळ बाजा. पण आता म्हणतात डमणीचं नाही का. हो अजून काय काय करायचं आहे समजा मग बाकीचं अजून. अजून म्हणजे बा सनई चौगडेवाले पाहिजेत आपल्याला. हो आल्याबरोबर त्याचं कसं स्वागत सत्कार घ्या लागेल ना, पाय धुणं हे ते. म्हणजे चांगलंच करायचं आहे यावेळेस आपल्याला. हो पावनतार द्यायला पुरणपोळीचा. बिलकुल मांडे खाऊ घालायचे, रसपात्रोड्या खाऊ घालायच्या. म्हणजे त्याचं तृप्त मन करून टाकायचं यावेळेस. हो म्हणजे कसं आहे यावेळेस पुण्य भेटते आपल्याला, काऊन की महिना आहे धोंड्याचा. हो काही आपल्याला दानधर्मही करायचा आहे म्हणा, ते काही सांगत नाही तुले. हो पण आता आपल्याला डमणीचं आणि सनई चौगड्याचं हे पाय बा, बाकीचं तर आपलं लागते टापटीपवर. पण हे 2 गोष्टी पाय. हो बस झालं मग. हो रे काका, एक गोष्ट आहे माझ्या ध्यानात. मागच्या 1-2 वर्षातनी आपलं मागच्याच वर्षी गोष्ट वाटते. हो लग्न झालं एक. हो बैलबंडीनं ते रामपूरवाल्याचं. हो एक पोट्टा आहे तिथं, त्यानं लग्न केलं होतं तसं एक. हो तर आता ते त्याच्याजवळ डमणी होती रे या. हो डमणीनं गेलं तर नवरदेव हे ते तिथं असा काहीतरी कार्यक्रम झाला होता. मी पेपरवर वाचलं होतं त्यावेळेस. मग कुठचं सांगणार आहे, कुठचं लग्न आहे ते. रामपूरचं लग्न होतं ते, आणि इकडे कोणत्या तरी गावले होतं. हो तर ते डमण्यान बैलगाड्या घेऊन गेले तिथे लोक. मग काही सांगतो तू. रामपूरला आहे ना आपल्या ओळखीचे लोक तिथं. मग काय तर हो ते मागं ते गाडी नाही का आपण भेटली ना आपली 4 व्हीलर. हो तिथंच लकी ड्रॉत भेटली ना. हो तिथचा देवीदास सनसनीचा नंबर आहे ना आपल्यापाशी. हो ते होता ना त्या लकी ड्रॉचा. थांब आत्ता त्याला लावतो मी. हो कुठं आहे का म्हणतो, डमणी आहे का बाबा, विचारपूस करू का. करा ना मग, करा. पण लोक हुशार आहे बरं तिथचे, जरा पाहिजे. हो पैसे किसे जास्त मागतील ते. जरा आम्हीच बोलता जरा आहे का म्हणा बा. आहे ना माहीत आहे ना मला बापा तिथचे लोक. मग काय रामपूरवाले म्हणून हात जोडा. पण आपल्याला काय करावं लागते, आपल्याला डमणी भेटत असं सांग. हो, लावतो फोन मी पहिले सनसनीले. काही नाही म्हणलं, कसं आहे बरसात आता एखादं कट्ट घेऊन ठेवलं असतं कांद्याचं, म्हणजे कसं टेन्शन नाही राहत. पुढे वाढलं गेलं तर काय करा भाव मग. आता म्हणून म्हणलं तुया कसा बगर खताचा कांदा आहे म्हणे असं समजलं. म्हणून आलो होतो मी. हो काय इकायला घेऊन चालला ते बाजारात नाही एवढा. हो आता काय थोडा कमी करा लागते ना, मग कसं सडून जातील ते पावसाळ्याचा. म्हणलं कसं एवढे कट्टेच घेऊन जा आता उद्या हराशीतनी सकाळी. म्हणून काढून ठेवला, भरून घेऊन शिवसाव केले पोते, आणि जाऊ द्या म्हणलं सकाळी. पाहिजे का तुम्हाला कट्ट. घेऊन जा एखादं कट्ट. पुढे कसं भाव टाव वाढले गेले काय करता. देऊन दे ना मग एक कट्ट. काय भाव लावतो ते लावून दे म्हणलं. तेवढे पैसे मी फोन पे मारून देतो, काही विषय नाही. पैशाचा तर विषयच नाही ना हो तुमच्याजवळ. आता पैशाला घाटा आहे का. बरं ठीक आहे. हो काय तुम्ही 1-2 भाव विचारपूस करून जे काय असते तेवढे मला पैसे देऊन टाक जा. झाला काही वांधा नाही. मी कट्टा आता गाडीत घेऊन येतो संध्याकाळी, तुमच्या घरी उतरून घे जा. हॅलो. हां बोला कोण बोलता. हा देवीदास सनसने बोलतो रामपूरवरून. कोण बोलता तुम्ही. अरे मी ते आपलं गुलाबराव आगलावे. मामा लुटेरे नाही का. हो त्याचा सासरा. हो तर ते मला ते गाडी नाही भेटली तुमच्या गावात नाही, ऑल्टो लकी ड्रॉमध्ये. हो तर त्याचा नंबर सेव आहे मापाशी. हो तर ते त्याच्यावरून तुम्हाला फोन लावला. थोडंसं काम होतं बा तुमच्यासोबत. काय म्हणा आता, कोणती आग लावती इकडे. बोला ना, सांगा ना काय काम आहे ते सांगा ना बा. काही नाही म्हणलं, ते आपल्या गावात काय एक लग्न झालं तर म्हणते 1-2 वर्षातनी. हो बैलबंडीचं असं काय डमणी गिमणी होती म्हणते. काय आहे का ते, आहे का म्हणलं डमणी भेटन का काय आपल्या डमणीचं काम होतं. डमणी बापा, त्या डमणीचं काय काम पडलं पाहिजे. हो ना, छकडा आहे बा आपल्या इथं. हो ना, डमणीत आहे ते मुंगशीरामच्या कोट्यात नाही, आता कशी आहे कशी नाही. काय म्हणते पाय, बोल ना. हो ते का. हा झालं ना आमच्या गावात एक लग्न झालं तर बैलबंडीतनी. हो बरोबर आहे. हो डमणी होती त्याच्यापाशी. आता त्याच्या कोट्यात आहे बा, आता कशी आहे आणि कशी नाही. आबाजी ते डमणी चांगली आहे का होते का आपल्या मारुतीच्या कोट्यात आहे ती. आता काय सांगू कशी आहे आता, पण ती होती कडे तिथं बाजून उभी कोट्यात आहे ती. हो आता काय आहे कसं आहे ते, जू तुटलं का काय, आग कशी आहे काय आहे काय माहित नाही बा. एवढं आपल्याला पाहा लागन बा म्हणा. ते पाहा लागन म्हणते राजो कशी आहे काय. तर अजून काही म्हणजे समजा नक्की नाही म्हणतायत तुम्हाला हाय म्हणून. भलं छकडा आहे म्हणून राजा. छकड्याचं काम असेल तर सांगा मला. छकड्यानं काम भागते का काही. छकड्याचं जर असेल तर आहे आमच्या गावात 1-2 जोड छकडे आहेत. आता का पटार पाठवतो आमच्या जवळ आले बाबा छकडी घेऊन. हो ते नाही पाहिजे आम्हाला. डमणीचं काम आहे डमणीचं. डमणीचं काय काम पडलं मला. कायले म्हणलं भाऊ. हो डमणीचं काय काम आहे तुम्हाला. मी कधी लाभाजी बोलतो म्हणलं. वैयचं ना मला. मी वैयचं तुम्हाला. गुलाबराव सांग तुम्ही.
याले कोण नाही ओळखत बाबा गबाळकी. हो ना, हो ना, तुम्हाला तर ओळखते ना, हो जमाना ओळखते सगळा. हो, पण आपल्याला ते डमणी याच्यासाठी पाहिजे होती. आमची दोन्ही जवळ तुम्हाला माहितीच आहे, चिमणराव एक आणि आपलं हे मामा लुटेरे. हो, दोघाले डमणीनं आपल्या घरी धोंड्याच्या महिन्यात आणायचं आहे. हो, आपण असं कसं इच्छाच आहे आपली मनापासून. हो, करायचं तर काही वेगळं करायचं बा. हो, म्हणून डमणीनं त्याला आणणं आहे, त्याला कपडा लत्ता चांगला घेणं आहे, सोनं दानं काही आपलं दान धर्म करायचा आहे समजा. दुसरी गोष्ट, काही वाद्य असेल तर तुमच्या गावातनी समजा कोणी वाजवणारे आहेत का सनई चौघड्यावाले? हो, ती पाहिजे होती आपल्याला. हो, तर अशा पद्धतीचा आपल्याला कार्यक्रम घ्यायचा आहे त्याचा. हो, पाहुणचार खाणं पिणं म्हणजे त्याचं म्हणजे गयापर्यंत तूप येपर्यंत खाऊ घालायचा आहे. हो, म्हणजे डबल म्हणणेच नको बा धोंड्याला पुढच्या येतच नाही. हा, अशा पद्धतीने धोंडा करायचा आहे. नाही आता बोललं तर मग राग येते लोकायला. वाढवल्यास काही नाही आता हे आता परता वाढूनच राहिला का नाही गुलाबराव. डमणीनं जवायला आणणं त्याचा मानपान करणं. येते ना बिचारी, येते ना, काय नाही, येते त्याच्या गाडीने, नाही ते काही गाडी पाठवू. आता डमणीन गिमणीन मोठा थाट करून राहिले. अरे म्हणलं गुलाबरावजी कायले नसते जे डोक्यावर बसून घेता म्हणलं. पहिले लग्न नानमुकन दुसऱ्या दिवशी लग्न होत जाय राजा. आता 4-4 5-5 दिवस लग्न पुरून राहिले. मेहंदीचा दिवस तर हळदीचा दिवस तर ढमक्याचा पिवळे कपडे आणि ढमक्याचे कपडे. अरे म्हणलं बस करा ना राजा, इतका पैसा आला का तुमच्याजवळ? मुकाड्यानं गाडीने या म्हणा. डमनीन लावली आणि हे लावलं आणि ते लावलं. बापा, अरे म्हणलं फात्या पाळणार तुम्ही, काय फात्या पाळून राहिले? खर्च करणारे आम्ही, डमणीचे पैसे देणारे आम्ही. तुम्हाला काय करावं लागते? डमणीचे बोलले पैसे देऊ ना आम्ही. सांगा ना तुम्ही, येता का? आहे का तुमच्या गावातनी? असं सांगा, नाही तर फेका गणगडी. उपना ना बा, मला काय करावं लागते का? मा घरचे खर्च करू राहिले तुम्ही. जाऊ द्या, काय हरकत नाही. तुम्हाला डमणी पाहिजे का? बोला आबाजी, काय द्यायचे का नाही यायले, किती भाडा आहे सांगा यायले. गमती गमती ती कशी 10,000 उपसा लागण्याच्यापासून नाही का? हो, आहेच पैसे तर. असं असं हो का? बरं बरं, ठीक आहे ना, ठीक आहे ना. आहे तशी आमच्या गावात डमणी आहे. मी फक्त आता मुंगशीरामला भेटतो, आपला दोस्तच आहे ते. तर ते आंबे झाडाखाली त्याचं चौसर चालू आहे, तिथं जाऊन मी त्याला टच करतो, असं साहेबा म्हणतो. मग भाड्याचं तुम्हाला सांगतो काय भाडा द्यावं लागेल, कसं द्यावं लागेल तर. बाकी मग सनई चौकड्यावाली पाहिजे का तुम्हाला समजा, म्हणजे ती आहे आमच्या गावातली, मग त्याच्याशी बोलतो, मग तेही तिथंच आहे. अरे बाबा, मग तर राजा सोन्याहून पिवळं राजा. हे पा पहा, तुमच्याच गावातले असेल तर मग डमणी तुमची इच्छी आणि ते सनई चौघड्यावाले बी. काय असेल तुमचा हिशोब सांगून द्या मला आणि फोन करा. हो हो, करतो ना, फोनच करतो. आता याच्यापासून नंबर घेऊन घेतो मी आणि त्याला भेटतो. हो, कामाधंदे जरा दिवस असल्याच्यानं थोडंसं मजुरीचं पाहिजे जरा व्यवस्थित, ते काय म्हणते पाहू मग. पैशाचा नका विचार करू तुम्ही, फक्त आणा फक्त ते. हो, नाही म्हणू नका. हो, ठीक आहे, ठेवतो मग. देऊ द्यास मला त्याचा नंबर देऊन दे म्हणलं. हो, पाहतो का जमलं जमलं मग ती. हो, आहेच आता दमनी, तर मग कसं जाऊ घेऊन. काय करतो एरी बी आपल्याला, काय एका दिवसाचं काम. द्या ना लगाले 10-15 हजार घालू, जाऊ द्या तिकडे. हो, एरी लय खर्च करतो म्हणते ते, कर म्हणा मग. म्हणूनच म्हणलं आता डॅनी रिकामाच आहे. हो, पाहतो टच करू ना. हो, दे नंबर देऊन दे. आला मग आमचा माणूस. हो, या म्हणलं कंदिला बाजी. हो, बसा, आता तुमचीच वाट होती. हो, या. अरे काही नाही, हे तर चालतेच आपलं चौसर. पण मी काय म्हणतो, थोडासा एक विषय होता आपल्या फायद्याचाच आहे सगळ्याच्या. हो, आपला मामा लुटेचा सासरा नाही का ते गुलाबराव आगलाव्या. हो, तर त्याचा फोन आला होता, देऊच असले. हो, नंबर असेल त्याच्यापाशी, तर म्हणे बा आपल्याला दमनी पाहिजे म्हणे, काय जे लागेल ते पैसे आपण बोलले पैसे देऊ म्हणे. आणि दुसरी गोष्ट, सनई चौघड्यावाले 1-2 जर असेल तर ते पाहिजे म्हणे. हो, त्याला आपण पैसे बरोबर देऊ म्हणे. तर मग मी ऐकलं ते, तर मी आणलं बा थांबा, मला कसं विचारू द्या मग शिरामले. हो, म्हणजे ते कसं, तू इथे डमनी कोट्यास आहे, ते कशी काय म्हणतं, जमन का चालले का जा? चालता का उद्या? कसं आहे बा, 10,000 मरण नाही भाऊ, कमीत कमी. पण ते कंदिला बाजी वर्षभरापासून एका जागेवर आहे. तिचं आजकोड मोडलं फोडलं, तिची आग कशी आहे, काय आहे, जू जागेवर आहे का नाही, पाहा लागेल ना ते. चालतं मोरा काय आहे तर. आपण म्हणावं त्याला, हो, कुठून नेऊन द्या मग त्याले. तेच म्हणलं. आणि काम काय पडलं त्याला डमनीचं समजा. सोडून द्या ना, लोक काय करतील नेम नाही. हो, आता त्याच्या जवळ रे धोंड्याच्या महिन्यातनी डमनीतनी आणत आहे म्हणते. हो, असं त्यानं म्हणजे त्याची इच्छा आहे. हो, आणि बाकीचं सनई चौघड्या त्याच्या स्वागतासाठी वाजवासाठी पाहिजे म्हणते. हो, असं त्याचं म्हणणं आहे. बाबा, पहा बरं त्या लोक नाही नाही म्हणता किती मोठे मना करते तर. सांगा बरं, नाही तर आमचं हे देणके पाहणं इवई. हो, अजून फोन नाही केला मारतेले. हो, अजून नाही गेले ते, अजून घरीच आहे. हो, आणि सांगा, आणि हे तर म्हणते सनई चौघड्यासहित काम आहे म्हणते याचं. ते बाबा, हे पण सांगतो ना, कपडा लत्ता दान धर्म सगळंच करतो म्हणे मी. हो, फक्त तुम्ही डमनी सांगा म्हणे, हाय का तर पैसे सांगा. बरं मग दे. हो, सांगून दे, पाहता येते काय आहे तर, नाही का. येरी दोघंच जण येते त्या डमणीतनी. चालते तेवढं, होऊन जाते ॲडजस्टमेंट. तेच म्हणलं. हो, काय आहे कशी बी, 10,000 मागतो त्याला डमनीचे आणि 5,000 तुमचे, नाही का डॅनी. हो, बस जरासं एखादं गाणं वाजवायचं आपल्या आले की ते. काही करता का बे, जाऊ द्या न तिकडे. त्याला म्हणा नाही म्हणा, सनईवाले नाहीत म्हणा. हो, ते डमनी द्या तुम्ही. ते फुकट फाकट 5,000 देऊ राहिला ना. फक्त काय आहे, 1-2 गाणे वाजवायचे ते तिथं आल्यावर, डमनी आली की. मग फुकट पैसे आणले का? तुम्ही चला, मी हवा, आपण 3 जण वाटून घेऊ ते. डमनीचे भले आपलं मग श्रीराम घे, नाही का रे? ती आता बैल आणि हिन ते आता मलाच जा लागेल का नाही. हो, मारतेले म्हणू लागेल बा. हो, येतो मी, त्याला काही सांगता येत नाही अशा गोष्टी. हो, चालते. हो म्हणून टाका, लावा फोन त्याला. पाहतो मग 15 मागून पाहतो. हो, लावतो फोन. लागला संजू फोन आता. हो, काय म्हणते पाहू आता.
काय म्हणते मग ते काय हाय म्हणते का मग डमनी का येऊन राहिले का नाही येऊन राहिले? असं अडसा लागेल ना. नाही राजा ते काय नाही म्हणून राहिला. ते मुंशीराम झुटके काय म्हणते ते फालतू म्हणे बा. एवढी म्हणे म्या खर्च करून बनवली म्हणे, ते का लोकांसाठी बनवली का म्हणे. हो डमनी गिमनी देत नाही म्हणे आपू. हो काही आवश्यकता नाही म्हणे पैशाची आपल्याला. अरे बाबा मी का फुकट म्हणून राहिलो का त्याला पैसे घेणं म्हणणार बा. सांग ना तू पैसे किती द्या लागते तर. एक दिवसाची गोट नाही लेकाची. पहा मग काय तर नक्की काय विचारा एक खेप. बरं बरं हे बा बोला ते संग बोल बा, तूच बोल म्हणलं मुंशीराम. आता आपण काय बोला, तू नाहीच म्हणतो. बरं ठीक आहे. हां तर मी काय म्हणतो गुलाबरावजी, मी मुंशीराम झुटके बोलतो म्हणलं. माझ्या पोराच्या लग्नात म्या शोका खातीर 1.5 लाख रुपयाची डमणी बनवली म्हणलं मी ते. तर तुम्ही आता भाड्यानं मागता तर काय भाडं देसान तुम्ही? 200-400 हजार 5,000 रुपये 2,000 याच्यावर द्यायची अवकात आहे का तुमची? कमीत कमी 10,000 रुपये भाडं लागन. तर मी डमणी पाठवतो, नाही तर काही गरज नाही मला. काही फकाले फेकणं. अरे म्हणलं 1.5 लाख रुपये का 4 व्हीलर येते तेवढ्या बोलता अंतराच्या काही आपलं बोलायचं. अरे भाऊ डमणी होय ना ते का गाडी होय का ते? मग डमणीची बरोबर नाही करत कोणी. मग हेरीच तुम्ही वापर्यंत आले का? मग कुठं भेटून राहिल्या डमण्या नेन ते? पहा एका शब्दात नाही 10,000 हो असेल तर सांगा, नाही तर फोन ठेवा. जाऊ दिले कधी नाही का गेले तर जाऊ दे 10. हो पण नांद करायचा एकच खेप. बरं ठीक आहे काही हरकत नाही. पण माणूस आणि बैल तुमचीच लागती ना. बरोबर 8 वाजता चिमणरावच्या घरापाशी. हो मी तुम्हाला सांगतो कुठं आहे पत्ता द्यायचा. तिथं हजर झाली पाहिजे गाडी. समजलं? गोल आली म्हणा समजा 8 वाजता. हो कंदीला बाजी हो ॲडव्हान्स पाठवा म्हणा. हॅलो मी बोलतो. तर आता तुम्ही ॲडव्हान्स 5,000 पाठवून द्या म्हणलं पहिले. हो म्हणजे कसं असते ऐन वक्तात तुम्ही म्हणा विचार बदलला. हो 5,000 फोनपे मारून द्या. सनई चौघडीवाल्याची 5,000. हो तर त्याचे 3 मारा. हो ते इथंच बसलेले आहेत. 3मध्ये ॲडव्हान्स पाठवा आणि 2 नंतर द्या. हो बाबा सनई चौघडवाल्याचे 5,000 रुपये काही रजा होय काही बोलता का हो? हो जे आलं मनात तेच बोलून राहिले का पैशाला झाडाला लागते का पैसे? झालं 1,000-1,500 रुपये द्यायले 2 माणसं घेऊन या. डंग 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 वाजवलं आपलं जाय तिकडे. काय लय वाजवा लागते का? थोडेसे आले की बस थोडंसं वाजवा लागते 1-2 गाणी. ते भाऊ सनई चौघडा होईना ते. ढोलताशी होय का? आमच्या गावात आहे ढोलताशी. 1,000 रुपयानी 10 पोट्टे पाठवतो मी. सांगू पाठवू का? द्या गाडी पाठवू. अरे पण मग सनई चौघडा म्हणजे काय 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 5,000 असते का हो? ते 5,000 किंमत त्याला नाही आहे ना. तुम्ही करून राहिले याले महत्व आहे ना. हो तुम्ही जर जवळसाठी इतकं मानपान देऊ राहिले तर मग अशा गोष्टी बारीक तिरीक नाही पाहिल्या पाहिजे. हो आता तुम्ही म्हणजे कसं हटके करू राहिले का नाही. तर मग हटकेचे पैसे हटकेच असते ना. म्हणून म्हणलं पहा तुम्हाला 5,000 पटत असेल तर येते ते. 3 माणसं आहो आम्ही समजा. मी धरून जाऊ द्या काका. हो नान करायचं तर एकच खेप. हो जाऊ द्या तिकडे. हो हो म्हणा. बरं शिल्लक झाले म्हणा ते. पण ठीक आहे जाऊ द्या. पण मी म्हणीन तोपर्यंत थांबा लागत नाही ते. जायची भल्ली घाई करता तुम्ही. हो आणि आम्ही तिकडे कामात गुतलं की गाणी वाजवत ना. चालूच राहायला पाहिजे काय? ते तुम्ही म्हणसा तिथं वाजवता. आम्हाला काय करावं लागते. 4 नाही 10 गाणी वाजवले का ज्या करा ना. स्वागत किती करता सांगा तुम्ही फक्त. हो किती वाजता येऊ सांगा. या ना तुम्ही मा घरी 11 वाजता पोहोचा. तिथून ती 8ली डमणी निघाली की 11ला पोहोचते समजा अंदाजी. हो येऊन जायचं 10 वाजता. ठीक आहे मग आता. हो फोनपे मारून द्या मग पटकन. विषय क्लिअर. हो 5,000 रुपये आपले डमणीचे आणि 3,000 रुपये आपले सनईवाल्याचे. बरं ठीक आहे ना पैसे टाकतो मी. पण मी काय म्हणतो डमणी चांगली आहे ना सध्या. हो म्हणजे कसं आहे वर्ष झाले आता तुम्ही म्हणता. हो म्हणजे कसं आहे नाही आजकूड मुळा एखादं आमच्या जवळची येले उनी तानीची. चांगली आहे ना पद्धतशीर चाकं गिकं आग गीक जू हे ते. पद्धतशीर आहे सगळी स्टँडर्डमेंट व्यवस्थित आहे त्याचं. अरे बाबा 1.5 लाख रुपये लावले त्याला. का सोपी असेल का ती डमणी? का साधी सोपी आहे का? मस्त बिलकुल असं नरम गादी टाकली आहे फॉर्मची. तुमची जवळ असे शान बसून येतील मस्त. लागलं तर एखादा चार्जिंगचा पंखा आणतो आम्ही. आहे आमच्या इथं. ते बी त्याच्यात नाही. बिलकुल एसी टाईप. टेन्शनचं काम नाही. थंडगार एक पाण्याची कॅन चालले आपले डग 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 डग. काहीच टेन्शन नका घेऊ. तेच म्हणलं नाही तर नाव मोठं दर्शन खोटं. हो सांगायचं एक आणि करायचं एक. बैल गेलं चांगलं घे जा. नाही तर बस चालले आपले डिगी हो चांगले म्हणजे म्हणजे पळणारे धावणारे बैल घे जा. नाही तर घेसान आपले म्हातारे. तुम्ही 10,000 देऊ राहिले जसं काय इकत घेऊ राहिले तुम्ही राजा. सगळं पद्धतशीर आहे. टेन्शन नका घेऊ. हो फक्त पहिले पैसे लवकर मारा. विषय कुलच करा. हो ठीक आहे मग. विचारा लागते भाऊ. आताच कळक कळक बोली पाहिजे. मग म्हणता असं झालं तच झालं. हो तर काही हरकत नाही. मी पैसे मारून राहिलो. पाहिजे आले का आता गुलाबराव नावाने येईन. हो तेच म्हणलं. आणि उद्या 8 वाजता बरोबर चिमणराव तिथं गाडी टच झाली पाहिजे. ओके आले पैसे आता. हो तर 8,000 रुपये टाकले कडे ना. हो तर आता त्याच्याकडे राहिले आपले 5,000 रुपये समजा डमणीचे आणि 2,000 रुपये आपले सनईचे. 7 घेणं आहे. 8 आले. हो चला आता विषय संपला. आता म्हणलं मुंशीराम जरासं डमणी बरोबर करून घेत होती. हो म्हणजे कसं पुष्पा झाडझूड जरासं करून. हो सकाळी आपली जर एखादी बैलजोडी समजा घे आणि घेऊन जाय पुढे तू. हो 8 वाजता तर झाला पाहिजे. 5लेच निघ घरून तू. बिलकुल काहीच टेन्शन नाही. फक्त संध्याकाळच्या पायरी शियांची जराशी बाहेर काढतो ते. हो काय कमी जास्त असलं तर पाहता ते वंगण गिंगण हे ते ऑइल टाका लागेल त्याच्यात काही ना काही. बिब्यास तेल का असे ना काहीतरी. हो नाही तर चालली आपली कर 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 आवाज करत. हो सगळं बरोबर पाहा लागन. कोणता कपडा फाटला हे ते जरासं पद्धतशीर गादी गिदी टाकून ओके करू आणि बस झालं मग. हे करावंच लागेल ना. 10,000 रुपये घेऊन राहिलो का फुकट आहे का. तेच म्हणलं करू आपण पद्धतशीर. 6 वाजता काढू ते. एक बैलजोडी घेऊन जाय सरका आपलं तिकडे 8 वाजता पोहोचून जाय. बरं मग आमचं सनईवाल्याचं काय कसं काय चालतं आपण तिघं जण.
आपण जाऊ ना एसटीनं, मग काय तर एसटीनं जाता येते आपल्याला. 10 वाजे लोक गेलं तरी चालते. हो कुठं तिकीट गमावतं. हो फ्रीमध्येच आहे ना. चाल जाता येते, आपलं सामान घेतलं निघाले. ठीक आहे मग आता नाही का. हो करा आपला चौसर सुरू करा. हो पाहू आता उद्या काय होते. हो आता संध्याकाळी ओके करू, सकाळी चालले जाऊ. अरे बुवा आता कसा आहे, मामाजीचा फोन येऊन गेला. हो तर ते काय म्हणते तर की बुवा आपल्याला या वर्षी दोन्ही जवायले मानपान द्यायचं आहे. हा धोंड्याचा महिना आहे. हो काय त्याची इच्छा आहे ती पूर्ण करायची आहे म्हणते. हो तर मनानुसार मी धोंडा साजरा करतो. तर उद्या ते डमणी पाठवून राहिले आमच्यासाठी. हो दोन्ही जवळ समजा चिमणरावच्या घरी जा लागेल आपल्याला संध्याकाळचं. आणि सकाळी ते डमणी 8 वाजता येणार आहे म्हणते. वाजत गाजत आम्हाला नेणार आहे म्हणते ते. आणि तुम्हाला 4 व्हीलरनं तिथून ते संजय घेऊन जाईन गाडीनं. हो तर अशा पद्धतीनं आता काय कसं करते. हो तसं आता आम्ही करून राहिलो. चिमणरावचा फोन आलता की काही हरकत नाही, येऊन जा बा. बाप्पा बाबा डमनी ना काय म्हणा बाबा, आहे ना म्हणा आमची स्वतःची गाडी, येतो म्हणा आम्ही, काय खर्चात पडता म्हणा. हा डमनीन गिमनीन बाप्पा बाबा. तर म्या का म्हणलं नाही त्याले कायले थोटांग करून राहिले आणि कायले खर्च करून राहिले. म्हणलं मी आपल्या गाडीने येतो म्हणलं स्वतः. नाही म्हणे मला मा पद्धतीनं करू द्या बा म्हणे यावेळी. हा जवळ म्हणजे कसं आहे, ईश्वराचं आता नारायणाचं रूपच आहे म्हणे. हा नारायणाला मी कसं काय म्हणे तुमच्या गाडीनं बोलवू. हा मी मा पद्धतीनं माही जशी परिस्थिती आहे तसं तुम्हाला यावेळेस धोंड्याचं जेवण खावण हे ते सगळं मान सन्मान देणार आहो म्हणे. बरं मग जाऊ द्या ना, मग त्याची इच्छा आहे बाबाची तर मग या डमनीन तुम्ही. हा दोन्ही जवळ. हा चालते ना मग तसं दोघायचे बी. म्हणून म्हणलं दोघं जण आपण आता संध्याकाळचे कसं चिमणरावच्या घरी मुक्कामी जाऊ आणि तिथून मग सकाळी आम्ही डमनीनं तुम्ही 4 व्हीलरनं. संजय येते म्हणे बा ती घेऊन. हो असं म्हणे बा. आता तर बाकी मग पाहू उद्या काय करायचं तर. बरं मग भाची बॉल सांगून देतो, पायजा म्हणतो घराकडे. हो कोंबड्याचं हे ते पायजा बाबा. आम्ही येतो 2-3 दिवसात नाही का. हो 1-2 दिवस राहायचं ना तिथं. आता 1-2 दिवस पकडूनच धरणाचा पाहुणचार हे न ते. आता काय काय आणि काय काय नाही, आता पुढे गेल्यावर समजन. बरं ठीक आहे ना मग, हो जाऊ मग आता, काही हरकत नाही.